नमस्कार शेतकरी बांधवांनो, जे लाभार्थी पीएम किसान सन्मान निधी योजना किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत, अशा लाभार्थ्यांसाठी ही माहिती एक महत्त्वपूर्ण आहे। कारण भरपूर अशा प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून लाभार्थ्याचे कमेंट येत आहेत, व्हॉट्सअपवरती मेसेज येत आहेत आणि काही लाभार्थी फोन करून सुद्धा विचारत आहेत की नमो शेतकरीचा किंवा पीएम किसान योजनेचा हप्ता कधी येणार आहे। व्यवस्थित समजून घ्या। 2 ऑगस्ट 2025 रोजी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता जमा करण्यात आला। 2 ऑगस्ट ध्यानात ठेवा। ऑगस्ट महिना, सप्टेंबरचा 1 झाला, ऑक्टोबरचा 1 झाला, नोव्हेंबरचा अजून संपलेला नाहीये। डिसेंबर मध्ये शक्यतो जो काही पीएम किसान सन्मान निधी योजनेचा आहे 21वा हप्ता येऊ शकतो। प्रति 4 महिन्यामध्ये एक हप्ता याप्रमाणे हे जमा केलं जातं। त्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता 9 सप्टेंबर 2025 रोजी 7वा हप्ता जमा करण्यात आला। आता ऑक्टोबरचा फक्त एक या ठिकाणी महिना संपला, नोव्हेंबरचा, त्याच्यानंतर डिसेंबरचा, म्हणजे साधारण जानेवारी किंवा डिसेंबरच्या शेवटी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता येऊ शकतो। ज्यावेळी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता ट्रान्सफर होतो, त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून जे लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी महाराष्ट्रामधून पात्र आहेत, अशा सर्व लाभार्थ्यांसाठी निधी मंजूर केली जाते। यासाठी एक विशिष्ट जीआर निघतो। त्यानंतर 7 ते 8 दिवसामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा केला जातो। इथं तुम्हाला ध्यानात आला असेल, जे लाभार्थी कमेंट आहेत अशा लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे। ज्यांना माहिती पाहिजे अशा लाभार्थ्यांना व्यवस्थित समजून घ्या। साधारणपणे डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारीच्या फर्स्ट आठवड्यामध्ये पीएम किसान व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता येऊ शकतो। सध्या नोव्हेंबर मध्ये किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये हप्ता येण्याचे चान्सेस कमी आहेत। त्यासाठी कमेंट आता करू नका। जर पीएम किसान किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंदर्भात तुम्ही जर माहिती घेत असाल तर तुमच्यासाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे। अपडेट महत्त्वपूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।